छावा संघटनेच्या उपोषणास भेट देत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पाठिंबा दिलाय। 2 दिवसात दखल घ्या अन्यथा गावबंदी आंदोलन करण्याचा तुपकरांनी इशारा दिलाय। जो सोयाबीनवर बोलेल त्यांनाच गावात प्रवेश दिला जाईल असा सज्जड दम यावेळी रविकांत तुपकर यांनी दिलाय। बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंबाबत जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे। बॅनरवर सुप्रिया सुळेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलाय। मुस्लिम तरुणांकडून सुप्रिया सुळेंबाबत बॅनरबाजी करण्यात आली आहे। बॅनरची बारामतीमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे। खोटं बोलणारी युनिव्हर्सिटी काढून त्या युनिव्हर्सिटीचं खोटे बोलणारे कुलगुरू हे पद केसरकर यांना द्या, अशा शब्दात भाजपचे माजी आमदार राजन तेली यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर टीका केली आहे। बीडमध्ये पितृपक्षाच्या जेवणातून 60 जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आलाय। धारूर आणि अंबेजोगाई मधील रुग्णालयात विषबाधा झालेल्यांवर उपचार सुरू आहेत। संपूर्ण बाधितांची प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांनी माहिती दिली आहे। लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांकडून अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या आकर्षक वस्तूंचा जाहीर लिलाव करण्यात आलाय। 1 किलोच्या सोन्याचे बिस्किट भाविकांकडून लालबागच्या राजाला अर्पण करण्यात आले। त्याची किंमत 74 लाखाच्या आसपास आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल झाले। पंतप्रधान मोदी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांमध्ये क्वाड लीडर्स समिट आणि समिट ऑफ द फ्युचर मध्ये सहभागी होणार आहेत। या दौऱ्यात ते काही महत्त्वाच्या द्विपक्षीय बैठकाही घेणार आहेत। सिनेटचं काम मुख्यमंत्री आणि गव्हर्नर बघत असताना विद्यापीठाचं काम बघणाऱ्यांनी त्यांची बुद्धी गहाण टाकली का, असा प्रश्न किशोरी पेडणेकरांनी उपस्थित केलाय। आतिशी मार्लेनांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। आतिशींसह अन्य मंत्र्यांनीही शपथ घेतली। आतिशी या दिल्लीच्या 3ऱ्या महिला मुख्यमंत्री आहेत। आतिशी मार्लेना दिल्लीच्या सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत। अहमदनगर शहरात अमित ठाकरेंबाबत जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे। अमित ठाकरेंनी अहमदनगरमधून निवडणूक लढण्याची मागणी करण्यात आली आहे। मनसेच्या विद्यार्थी सेनेकडून बॅनरबाजी करण्यात आल्याची माहिती आहे। बॅनरबाजीमुळे अहमदनगरमध्ये जोरदार चर्चांना उधाण आलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।